घरात नाही एका मागे एक कटकटी लागल्यात तुझ्या माग. तुझ्या कुस्तीवर आची यायची. पैलवान, तू एक काम कर, ही स्पर्धा होईस्तोर ना तुझ्या माहेरी जाऊन राहा. काय? मला कवा आखाड्यात उतरायला मिळेल ते ठाव नाही, पण तुझी कुस्ती अडलीये ती इकडल्या कटकटींमुळे. धन, तू तरी तुझा धड चालू राहू दे म्हणूनच म्हणायला. आणि स्पर्धा संपल्यावरच परत ये. घरापासून तोडणं हाच सगळ्यात मोठा उपाय आहे. त्या वीरू आणि प्राजक्ताला ठेचायचं असेल तर. एकाची आता आखाड्याच्या बाहेर ठेवून त्याला चांगलंच ठेचायलो की आम्ही. बरे घरात कसं काय खेचणार? आखाड्यातच. घरात मतभेदाचा मुद्दा काय? कुस्ती. त्योच धरून त्यांना आखाड्यात आणलं ना लेखानं. तर त्योच धागा पकडून घरातले मतभेद वाढवायचे. आणखीन काय? त्यामुळे हे म्हणजे म्हशीचं खरवस आधी की शान आधी असं बोलायला हो. हे बघा काकासाहेब, जरा इचकटून सांगा म्हणजे व्यवस्थित कळू देता मसली. या सोपं. वीरूला कुस्ती खेळवायची, त्याला मैदानात उतरवायचं. कशाला? अहो लेखाजी, आता चांगलं ठेचायलो ना त्याला आखाड्याच्या बाहेर ठेवून. आणि हेच लोकांच्या नजरेत यायला लागलंय आता. वीरू सारख्या टॅलेंटेड पैलवानाला बेंचवर बसवणं फार चांगलं नाहीये. त्यांना फक्त तुझ्या मनाचं समाधान होतं, आपला फायदा होत नाहीये. लेखाजी, असं कसं फायदा नाही होते? अहो त्याची कुस्ती ठेचतोय ना म्या. मला फक्त त्याची कुस्ती नाही, त्याचं अख्खं खानदान ठेचायचंय. आणि त्यासाठी मला कुस्तीचाच वापर करायचा. तो कसा काय? त्याला अशा पैलवानासमोर उभा करायचा तो त्याला चिरडूनच टाकल. उद्याच्या सामन्यात असा एक पैलवान आहे जो समोरच्याची बत्तीशी काढून ठेवतो पण कोणालाच समजत नाही. असाच गडी लावला पाहिजे वीरूच्या राशीला. म्हणजे उद्याच्याला आखाड्यात उतरवायचं त्या वीरू पैलवानला? हो, पण शेवटचं उद्या निकालच लागला पाहिजे. वीरूचा, त्याच्या कुस्तीचा आणि शिराळकरांचा. कायमचाच. नाही बसत, मी माहेरी नाही जाणार. अगं पण त्या कांचन वहिनी तुझ्या 5वीलाच पुजल्यात. त्यांना तोंड देणं परवडल मला, पण जर मी माहेरला गेले तर त्याचा पोपाटा करायची संधी घावल त्यांनी, आणि ती आपण द्यायची नाही वाचता. आणि पहिली गोष्ट, जेव्हा आपलं लगीन झालं तेव्हा पावला पावलांवर तुमची साथ दे अशी आण घेतली मी. तेव्हा धरणं हेच माझं घर आहे आणि तुम्हीच माझं सोबती. आता जे काय करायचं ते आपण एकत्रच करायचं. शैरतचा फोन. हॅलो. पाणीपुरी पचली असेल तर थोडं बोलायचं होतं. हा बोल. ती पाणीपुरी आहे ना, तिचा कोतळा सकाळच्याला बाहेर काढायचा. ते मगाशी सांगितलं तसं तुला उद्या सामन्यात उतरवणार आहे. काय? उद्या तुला सामन्यात उतरवणार हाय. कळतं ना मराठी का? आता वेगळ्या भाषेत सांगायचं तुला. कसं आहे, आमची वेगळी भाषा तुझ्यासाठी लय अवघड आहे, येपायची नाही तुला. तर त्या एवढंच समजून घ्यायचं. उद्याच्याला तुला कुस्ती खेळायची संधी देतो. तुझ्यात थोडी तरी कुस्ती जिवंत असेल ना, ते मग आखाड्यात. काय झालं मस्त? जयराज उद्याच्याला मला आखाड्यात उतरवायचं म्हणायलाय. काय सांगताय? अगं दिदे, काय सांगू तुला, इतके भारी डाव टाकले ना ताईडीला, सगळे बघूनच गपगार झाले होते. काय सांगायलायस? भारीच की. अनुभय, आता ही कुस्तीची महास्पर्धा ताईडीच जिंकणार, यात काही शंकाच नाही.
तिची खेळ बघून ना लोक आतापासूनच तिला चॅम्पियन म्हणायले. वा पिंट्या वा. अरे किती खोटं बोलणार आहेस, नरकात जाशील ना बेन्या. काय काय खोटं बोलायलाय? विचार ना त्याला, कुठं कुस्ती खेळली त्याची तायडी. विचार. पाणी भरायला ठेवलंय तिला तिकडं. राखीव खेळाडू आहे तुमची चॅम्पियन. ऑनलाईन बघायलोय सगळे सामने. हाय सासरी बुवा, भेटली नव हाऊस तुमची. नाही लय वर तोंड करून म्हणला होता पाठीमध्ये यायला चाललोय तिला. बरं झालं रग जिरली की कुस्तीची. आता घरकाम करून पाणी भरून 2 पैसे तरी कमवल. चॅम्पियन. शिराळकर, व्हॉट दिस मनी? फॅक्टरीतनं आणलेत. आपल्याला खर्चाला लागतात ना, दुसरी काही कमाई चालू आहे आपली. आईंना याचं नॉलेज? तिला नॉलेज झालं तर ती मला सोडेल काय? तिचा पैसा आपण असा उधळतो हे जर समजलं ना, माझं मानगुट धरेल घराच्या बाहेर काढेल मला. गुड लक माझं. तेवढं तरी अंडरस्टँड झालं तुम्हाला. नाही तर त्यांना जाऊन सांगाल आणि आपलाच ऍडवाइस करून घ्याल. आई ही रोकड कसली रे? आई अगं ते उचल घेतली मार्केटमधनं फी साठी. सखीच्या शाळेची फीस भरायची ना, त्याच्यासाठी. येस आई, सी शिराळकर इन हाऊस कर्ज फेडायची किती थॉट प्रोसेस करायलेत. सखीच्या शाळेची फी भरायला बी मार्केटमधनं उचल घेतलीये. अरे धनंजय, मला सांगायचं ना, सखीची फी भरायची होती तर मग फॅक्टरीच्या अकाउंट मधनं दिले असते तुला पैसे. नाही त्याची काही गरज नाहीये. आता मी नड भागवतोय उधारीवर. अरे गरज कशी नाही, परत देऊन टाकते पैसे. माझ्या नातीच्या शिक्षणाचा खर्च उचलायला मी अजून खमकी आहे. उद्या ये फॅक्टरीवर, फॅक्टरीच्या अकाउंट मधनं देते तुला पैसे. बरं फॅक्टरीत काम नीट चाललंय ना? हाय, फॅक्टरीत सगळंच व्यवस्थित चाललंय. तू फॅक्टरीची काळजी करू नकोस आई. आई अगं तू तुझ्या तब्येतीची काळजी घे. आई सी, आम्हालाच तुमची काय ती केअरफुल. नाहीतर तुमची बाकीची 2 पोरं बायकोच्या पदराला धरून बसलेत. शिराळकर, कॉंग्रॅट्स. अहो उद्या फॅक्टरीतनं बी बोनस मिळणार आहे तुम्हाला. काय झालं वाजता? तुम्हाला झोप लागा ना का? उद्याच्याला सामना खेळायचा. जमल ना मला. न जमायला काय झालं? लई मोठा गॅप पडले. त्या गॅप नंतरच तुम्ही कोल्हापूर सवाई मारली ना. आणि आता तरी इतके महिने टिचून सराव चाललाय आपला. मग टेन्शन कसलं घेताय? एक सांगू का वाजता, भीती फक्त तुमच्या मनात आहे, पण कुस्ती कुस्ती तुमच्या रगारगात आहे. आणि एकदा का रगात खावाळलं ना, मग मनाचं बी ऐकायचं नसते. टिचून नडायचं असते. ओनली मॅच नाही,
सुट्टीच नाही. मी बघते. काय फरमाईश मीनू त्यांची? इडली. बर, आत्ताच उडदाची डाळ, मेथीचे दाणे आणि तांदूळ भिजायला घालते. मीनू ताईंना म्हणावं सकाळपर्यंत तग धरा, मग सकाळ सकाळी देते इडल्या बनवून. काय चालतंय. काय झालं आई? तुम्ही झोपला नाही अजून? तुम्हाला बरं वाटत नाही काय? आता तर काहीही वाटेन असं झालंय. हातातनं सगळं निसटलंय कायमचं. आई अहो असं काय म्हणताय? आम्ही बी प्रयत्न करतोय की. मला कळतंय तुमच्या मनाविरुद्ध आम्ही आखाड्यात उतरतोय, पण ते समजा आपल्या घरासाठी करतोय आम्ही. आपल्या घरावरचा कर्जाचा बोजा उतरवू आम्ही. कर्ज उतरवायला आजही मी खंबीर आहे. मला फक्त माझे तिन्ही लेकरं माझ्या सोबत हवेत. मागच्या खेपेला विरू हट्टानं कुस्ती खेळायला गेला, मी त्याला कायमचं गमावते की काय असं वाटलं होतं मला. त्याचं कुंकू तर मी गमावलाच, पण जर उद्या मैदानात विरूच्या नखाला जरी धक्का लागला ना, तर याला सर्वस्वी तू जबाबदार असशील. लक्षात असू दे तुझ्या. दाद्या, ओ भावा, त्या दे खाली ठेव, त्या दे खाली ठेव. अरे दाद्या, तू सामना खेळणार हे मला वहिनींकडनं कळलं. आता तू सामना खेळणार म्हणजे मारणारच, सवालच नाही. हो म्हणजे काय गॅरंटीच आहे त्याची? ओनली अ मॅच नाही, सुट्टीच नाही. दाद्या, आता एक लक्षात ठेव, डोक्यातलं सगळे विचार बाजूला ठेवायचं आणि स्वतःकडे आणि कुस्तीकडे लक्ष द्यायचं. चिन्या, अरे डोक्यातले समदे विचार बाजूला काढून टाकणं शक्यच नाही. कारण मी या स्पर्धेत उतरलोय ते आपल्या घरासाठी. ते घर जर सावरायचं असेल तर मला हा सामना जिंकावाच लागेल. आणि आपल्या या घरासाठी मी तो जिंकूनच धावणार. पैलवान, तुझं इथलं आवरलं असेल तर जरा घरचं वर्कलोड अंडर हँड घेशील? आलेच. व्हॉट लाफ्टर चिन्या भाऊजी? व्हेरी व्हेरी हॅपीनेस टुडे. व्हॉट हॅपनिंग? अहो, हॅपनिंगच हॅपनिंग आहे. तुम्हाला कळलं नाही का दादा सामना खेळणार आहे ते? छाती ठोकून सांगतो, दादा सामना खेळणार म्हणजे तो जिंकणारच. वहिनी, कसं आहे? ओनली MH9, सुट्टीच नाही. mobile.com जरा इन हाऊस कडे लक्ष द्या. का? काय झालं? वीरू भाऊजी आज सामना खेळणार आहेत. खेळू दे की मग, मला काय त्याचं. शिराकर, काहीच कसं कळत नाही हो तुम्हाला? एक सामना बी पुरेसा आहे वीरू भाऊजीला अख्खी बाजी पलटवायला. त्यांचा सामना लोकांना दिसला आणि जर का ते सामना जिंकले की नाही तर ते सगळं कर्ज फेडतील आणि आपल्याला त्यांच्या ताटाखालचं मांजर बनून राहावं लागेल. शिराळकर, अंडरस्टँड? मी प्राजक्ताला इन हाऊस मध्ये अडकून ठेवते
आणि तुम्ही वीरू भाऊजींना तिकडं अडकवून ठेवा, काही बी करून. शिराळकर, वीरू भाऊजी मैदानात पोचता कामा नाहीयेत. बरोबर बोलतेस तू कांचन. एक काम कर, आईला सांग मी फॅक्टरीत गेलोय, मी वीरूला तिकडं बोलवतो आणि अडकून ठेवतो. बघच तुम्ही काय करतो ते आता. पप्पा पप्पा, हे बघा ना, आजच्या सामन्याचं वेळापत्रक. आणि आजच्या सामन्याची विशेष गोष्ट म्हणजे आज दाजी वस्तादांचा सामना आहे. जावा जावा जावा, त्यांना बी पाठीमध्ये यायला जावा उशीनं, आणि अर्धेला बघून या. येतंय म्हणजे ते परत पाणी भरायलाच. माझे दाजी वस्ताद नाही हारणार, मला विश्वास आहे त्यांच्यावर. ते सामना खेळताना ना भले भल्यांना पाणी पाजतील. तुम्ही बघाच. इंट्या, तुझा तो दाजी जाईल कुस्तीच्या आखाड्यात बघ. असं कवा बी नाही होणार. मस्तच, हे आवडले आपल्याला. आज नाश्त्याला इडली. बाबा, आजकाल नाश्त्याचा बेत मॅडमच्या डोळ्यावर ठरतोय. तुम्ही जर का अगोदर शिकून घेतलं असतं समज, तर बाकीच्यांना माझ्या मनासारखं खावं नसतं लागलं. वा वा, तुझे डोळे पुरवायचे म्हणजे मला केटरिंगचा कोर्स करावा लागेल. का? इतर लोक त्यांच्या बायकांसाठी काय काय करतात, तुम्हाला एवढं जमना झालंय का? कुणाला काय जमना? काय नाही गाई, असंच चाललंय आमचं. आई, आजकालच्या बी परिस्थितीत मी सामना खेळणारच आहे. मला आशीर्वाद दे. मी कोण आहे तुला आशीर्वाद देणं? स्वतःच्या मनानं खेळायला जातोस ना कुस्ती. स्वयंभू आहात तुम्ही कुस्ती बाबतीत. मी नाही म्हटलं तो सोडून देशील कुस्ती? आई, अगं स्वतःसाठी नाही, आपल्या घरासाठीच उतरलोय मैदानात. भाऊजी, घराण्यासाठी कुस्ती खेळायला हे निमित्त बरं आहे, पण जरा आईंच्या मनाचा बी ऍडवाइस करा की. नाही म्हणजे मागल्या खेपेला आखाड्यातनं डायरेक्ट मरणाच्या डोअर कीपर पर्यंत जाऊन आलात, ते बी वाया हॉस्पिटल कोमा. रिटर्न तिकीट तसं काय घडलं म्हणजे? एकदा घडलं की सारखं सारखं तसंच घड. असं नसतंय जाऊबाई. इत्या पाठी ब्रह्मराक्षस म्हणतात ना, तस मनात तेच धरून निघाले तर हे मैदानात कवाच उतरू शकणार नाही. देव बघतोय, आम्ही आपल्या घरासाठी लढतोय ते. याचं यश तो नक्की देणार आम्हाला. दादा, निघायचं का? चल. बोल भैया. वीरू, लवकरात लवकर इकडे फॅक्टरी रे. का? काय झालं? अरे फॅक्टरीवरती काही गुंड आलेत, दादागिरी करून इथला सगळा माल घेऊन जायलेत. तू जसा असशील तसा पटकन फॅक्टरीवरती पोच. हा. काय झालंय? फॅक्टरीत काही गुंड घुसले, माल उचलून नेले. चिन्या, चल ताबडतोब, अगोदर फॅक्टरीकडे जायला पाहिजे. चल चल. मग मलाही जायला पाहिजे. वाई, तुम्ही कुठे जाताय? तुमची तब्येत नाही बरी. वीरू भाऊजी सांभाळतील की सगळं. यू डोंट वरी. पण आता तर त्यांचा सामना आहे. घ्या, इथं फॅक्टरीमध्ये गुंड घुसले, फॅक्टरीचा ऍडवाइस झालाय आणि हिला कुस्तीची पडली आहे. बोला मिसेस शिराळकर. मिस लेखा, गुड न्यूज आहे. कसली गुड न्यूज? वीरू भाऊजी आज सामना प्लेअर करायला तिथपर्यंत पोहोचणारच नाहीत. का? काय झालं? अहो, आम्ही अडकवून ठेवलंय त्यांना इकडं. कोणी आगाऊपणा करायला सांगितलं तुम्हाला? उलट आज त्यांना इथं पोहोचणं अपेक्षित आहे, कारण त्याचा सामना ज्याच्या सोबत आहे ना, तो डिरेक्ट त्याचं डोकं फोडून टाकतो.
कायमचा बंदोबस्त करून टाकेल त्यात. आणि नेमकी तुम्हाला आजच त्याला अडकवायची हुक्की आली. आता आम्हाला काय आयडिया होती हो तुमच्या या आयडियाची? एनिवेज आम्ही बी इकडं त्यांच्या गाठीला गुंडच धाडले आणि ते बी भाऊजींचा पुरता ऍडवाइस करून ठेवते. ठीक आहे, काहीही होऊन त्याचा निकाल लागणं महत्वाचं. वस्ताद वस्ताद